आम्हाला आपलंसं केलं. आणि एकदा का भगवान परमात्मा आपलासा केला, भगवान परमात्म्याने आपल्याला जरी आपलंसं केलं की मग भगवान परमात्मा काळाच्या हातात आपल्याला पडू देत नाही, असा सांगणारा 4 चरणाचा अभंग आहे. प्रतिवर्षाप्रमाणे आई तुळजा भवानी मातेच्या कुशीतून भगवान पंढरीश परमात्म्याच्या दर्शनासाठी, जीवन मुक्त होण्यासाठी हा तुळजापुराहून निघालेला पायी दिंडी सोहळा. आणि आज दिंडीचा पहिला मुक्काम. आज दिंडीचा पहिला मुक्काम. तसं जर बघितलं महाराज, अनेक वर्षाची ही दिंडीची काय आहे परंपरा आहे. मला वाटतंय 16वं वर्ष. हे कसलं सांगितलंय? मोक्याचं सांगितलंय महाराज. 16वं वर्ष. तुम्ही हुशार आहात. 16वं वर्ष मोक्याचं सांगितलं, डोक्याचं नाही. 16व्या वर्षामध्ये आमच्या महाराष्ट्राचा जाणता राजा शिवछत्रपती महाराजांनी 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर काय केली महाराज? प्रतिज्ञा केली. अनेकांनी 16व्या वर्षी, आता 16 वर्ष महाराज, 16 ते 25 वर्षामध्ये जो माणूस योग्य पाऊल उचलतोय तो महाराज जीवनामध्ये यशस्वी होतोय. बरोबर. 16 वर्ष झाली ही दिंडीची परंपरा आहे. साधं महाराज एक घर चालवायचं म्हणलं तर अवघड आहे. हा महाराज सगळा लवाजमा घेऊन, सर्व प्रकारचे लोक घेऊन, दिंडीमध्ये सर्व वारकरी घेऊन चालायचं सोपं नाही. दिंडी चालवायचं सोपं नाही. हे सोपं झालं महाराज. कशामुळं? त्या दिंडीला एक दादा नाही, 2-2 दादा आहेत. गुणीजन मंडळी आहेत, वादक आहेत, गायनाचार्य आहेत. एवढंच नाही, या दिंडीचा कारभार चालवणारे जे रती, महारथी, अतिरथी आहेत महाराज. बरं, हा खेळ नव्हे, एकल्याचा मनोनी मेळ मिळवेला. 16 वर्ष झालं महाराज, कसलीच तक्रार नाही. बरं, जिथं तक्रार असते त्याचं नाव आहे संसार, आणि जिथं कसलीच तक्रार नाही त्याचं नाव आहे परमार्थ. आता मी तुमच्यापेक्षा जास्त काही ज्ञानी नाही. बरं, उभारलेली सर्व जी दिग्गज मंडळी आहे, गायनाचार्य मंडळी आहे, त्यांना अभंगच्या अभंग पाठ आहे. खाली बसलेली मंडळी आहे, गाथाच्या गाथा पाठ आहे. आणि कीर्तनकार मंडळी फक्त कडवी पाठ आहे. ज्याला काहीच पाठ नाही दिंडीचा मालक आहे. त्या दिंडीचं सांगा ना, मी आमच्या सांगायला लय अवघड आहे महाराज. 16 वर्ष झालं महाराज, सोपं नाही. प्रत्येक मुक्कामाला कीर्तन, वाट चाललेलं महाराज काकडा भजन असेल, नियमाचे भजन असेल, अन्नदान आहे, ज्ञानदान आहे, आणि असा हा पालखीचा सोहळा आहे. कुठं चाललाय महाराज? पंढरपूरला चाललाय. पंढरपूरला का जायचं? तुकोबराय सांगतात की आपली भारतभूमी आहे, आणि भारतभूमी महाराज पुण्यवान भूमी आहे. किती पुण्यवान सांगितलं महाराज. या भारतभूमीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्रित राहतात. अनेक पंथ आहेत, अनेक मंदिर आहेत, अनेक तीर्थक्षेत्र आहेत. महाराज, हे भारतभूमी जर बघितलं तर इतकी मौल्यवान सांगितली. पावन तो देश, पावन तो देश, Thank you.
हरीचे दास जन्म घेते. आपल्याला भारतामध्ये जन्म मिळाला ते आपले महाराज परम भाग्य आहे आपलं. कारण भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती सांगितलं महाराज. त्या भारताचं वैभव जर बघितलं, जहां डाल डाल पर सोने की पंसी करती है रे बसेरा, ये भारत देश है मेरा. सुजलाम सुफलाम असा असणारा भारत देश आहे महाराज. अनेक तीर्थक्षेत्र आहेत. तुकोबारायांनी दुसऱ्या क्षेत्राला जा असा आग्रह केला नाही किंवा जाऊ नका असाही आग्रह केला नाही. पण प्रामुख्याने तुकोबारायांनी महाराज पंढरीलाच जा म्हणले का, तर या जगामध्ये या भारतामध्ये अनेक महाराज पवित्र नद्या आहेत. किती नद्या आहेत महाराज भारतामध्ये? किती नद्या आहेत? त्या 350 गंगा आहेत महाराज. किती? 350 गंगा. 349 गंगा भारतामध्ये आहेत आणि एक फक्त बाहेर देशामध्ये आहे. नेपाळमध्ये आहे, तिचं नाव आहे गंडकी. 50 वर्षाचा काळ जर पाहिला माझीचा, तर महाराज काशी तीर्थयात्रेला जायचं म्हणलं की सर्वसामान्याला जमत नव्हतं महाराज. परिस्थिती साधारण अंतःकरणामध्ये इच्छा असेल तरीही तीर्थक्षेत्राला काशीला जायला येत नव्हते, रामेश्वरला जायला येत नव्हते. मग त्या माणसाच्या मनात महाराज अंतःकरणामध्ये काशी यात्रेला जायचं महाराज अंतःकरणामध्ये इच्छा असून सुद्धा जाता येत नव्हतं. महाराज आयुष्य निघून जायचं आणि मनुष्य या लोकाची यात्रा संपवून जायचा, पण तीर्थक्षेत्राला त्याला जायला मिळत नव्हतं. तुकोबारायांनी पाहिलं, कारण तुकोबाराय जर बघितलं, संतांचं अंतःकरण जर बघितलं, बुडत हे जन नदी कवी डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. तुकोबारायला वाटलं या जगाला, या समाजाला सगळ्या तीर्थक्षेत्राचं ज्ञान घडावंच, तीर्थक्षेत्रामधल्या नद्याचं सुद्धा स्नान घडावं. मग असं आपल्या भारतभूमीमध्ये असं एक तीर्थक्षेत्र आहे की सगळ्या नद्या महाराज त्या ठिकाणी येतात. तीर्थे घडती एका वेळा अवघीच तीर्थे घडती एक वेळा महाराज. सगळ्या तीर्थाचं महाराज पुण्य फक्त एका चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचं. तुम्ही महाराज सगळ्या तीर्थाचं स्नान केलेलं फक्त एका चंद्रभागेमध्ये एवढं पुण्य. सगळ्या नद्या येतात का नारदाच्या गादीवर उभारून महाराज काय ते सांगताय? महाराजांनी सांगितले, ही मी सांगत नाही. मग शंकर सांगे ऋषी जवळी, सर्व तीर्थे माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करती अंघोळी, वंदिती चरण विडल. सगळ्या नद्या महाराज कुठे येतात? चंद्रभागेच्या पुंडलिका जवळ. कधी येतात?
माध्यान्ह काळाला म्हणजे 12 वाजता दुपारी सर्व तीर्थ महाराज कुठे येतात? चंद्रभागेला येतात आणि चंद्रभागेमध्ये आपल्याला स्नान करायला सांगितलं. कुठं? पुंडलिकाजवळ बरं, कॅनलच्या पलीकडे. आपल्याला ते पुण्य मिळत नाही महाराज. आणि म्हणून तुकोबारायचा आग्रह आहे, तुम्हाला सगळ्या तीर्थाचं जर पुण्य मिळायचं असेल तर तुम्ही एकच करा. काय करा? अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारायने आग्रहाने सांगितलं, महाराज कुठं जा? पंढरी क्षेत्राला जा महाराज. तर पंढरी क्षेत्राचं महिमान जर बघितलं तर इतर तीर्थक्षेत्रापेक्षा पंढरीचं महिमान कसं आहे महाराज? श्रेष्ठ सांगितलं. काशी तीर्थयात्रेला जा. काशी तीर्थयात्रेला गेल्यानंतर तिथला विधी महाराज वेगळा आहे बरं. काशी तीर्थामधला विधी वेगळा आणि पंढरी क्षेत्रामधला विधी वेगळा. काशी तीर्थामध्ये गेल्यानंतर महाराज काय करावं लागतंय? पिंडदान करावं लागतंय महाराज. पिंडदान करावं लागतंय. काशी तीर्थामधलं पुण्य कधी भेटतंय? पिंडदान करणारा आहे त्यांनी महाराज 42 दिवस ब्रह्मचारी राहिलं पाहिजे तर काशीला गेलेलं त्याला पुण्य. एवढंच नाही, काशीला जर मायबाप जिवंत आहेत आणि महाराज नुसतं नवरा बायकोच गेले तरी पुण्य लागत नाही. आई बाप नसणाऱ्यांनी काशीला गेलं तर चलतंय, पण माय बाप घरी ठेवून जर गेला तर त्याची काशी होत, त्याची तीर्थक्षेत्र होत नाही, त्याला पुण्य कसंच लाभत नाही. मग महाराज काशी तीर्थावरील महिमा वेगळा आहे आणि पंढरी क्षेत्राचा महिमा वेगळा आहे. काशीमध्ये जे आपल्याला मोक्ष मिळतंय काशीला गेल्यावर, पण कधी? काशीत मेल्यानंतर. बरं, काशीत जेव्हा मरावं तेव्हा मोक्ष आहे. काशीत मरावं तेव्हा मोक्ष आहे. सांगितलं जातंय काशीला 5 वेळा गेला
आणि द्वारकेला 3 वेळा गेला आणि पंढरपूर मध्ये नुसतं पाऊल टाकलं तर तेवढंच पुण्य आहे. एवढं काशी जातात 5 वेळा. कुठं सांगितलं पुन्हा? द्वारकेच्या 3, पंढरी परिसा 1 पाऊल. किती पुण्य आहे महाराज? काशी एका मासा काय सांगतात महाराज? काशी तीर्थाला 1 महिना गेल्याचं पुण्य आणि पंढरीला नुसतं 1 पाऊल पडू द्या. इतर तीर्थक्षेत्र केली की माणसाला अहंकार येतोय. बर काशीला गेलं आणि महागारी आलं, मला बशीच्या चलत नाही म्हणते. हा मी वर्ष श्राद्धाच अहंकार येतोय महाराज. अहंकार आमच्या पंढरी क्षेत्राला नुसतं पंढरी क्षेत्राला गेलं आणि नुसतं पंढरी क्षेत्रामध्ये भगवान परमात्म्याचा कळस नुसता पाहिला. कळस महाराज तात्काळ हा नाश अहंकारा. तुकामध्ये मोक्ष देखिल्या कळस आणि तात्काळ हा नाश अहंकाराचा नाश. पंढर क्षेत्राला का जायचं आहे? संसारामध्ये आपल्याला आलेला जो गर्व आहे, जो ताठा आहे, तर पंढरी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर सर्व त्याचं काय होतंय महाराज? विवरण होते महाराज, नाश पावतोय. आणि म्हणून आग्रहानं तुकोबरायची प्रार्थना, आपल्याला उपदेश आहे, तुम्ही कुठं जा? पंढरी क्षेत्राला जा. तुकोबराय सांगतात बाबांनो पंढरीलाच का जायचं? तर हा तुम्हाला भगवान परमात्म्याने अनमोल असा नरदेह दिलाय. हा नरदेह अनमोल मिळालाय. कारण किती किती फिरून मिळालाय. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देही. किती योन्या सांगितल्या महाराज? एक एक योनी कोटी कोटी फेरा, 84 लक्ष योनी आहेत. आणि मग महाराज एवढ्या फिरून आपल्याला हा मनुष्य देह आहे. आणि या जन्मात जर आपलं सार्थक नाही तुम्ही करून घेतलं तर तयाचा मात्रा केला मुळे. जन्म येऊन काय केले तो मुद्दल गमावले तुकोबराय सांगतात. आणि या देहात येऊन तुमची हानी होऊ नये. आणि या जन्मात येऊन जर तुम्ही भगवान परमात्म्याला विसरला तर मग पुन्हा पचतील काने 84. तुमचा वाया जाऊ नये म्हणून तुम्ही काय करा? पंढरी क्षेत्राला जा. आग्रहाने सांगतात महाराज. आणखी काय पंढरी क्षेत्राचं महाराज वैभव आहे? पंढरी क्षेत्रामध्ये तुम्ही जर गेला, एखाद्याला वाटेल चंद्रभागेचं पाणी गढूळ आहे, आंघोळ करायची नको. महाराज त्यानं नुसतं चंद्रभागा जरी डोळ्यानं पाहिली तर त्याच्या सगळ्या पापाचा काय आहे महाराज? नाश आहे.
नाही नाही, संतान महाराज काही दिवसांना असं वाटलं दुष्काळ पडेल आणि चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी वारकऱ्याला अंघोळ करण्यासाठी पाणी नसेल, तेव्हा पाप कसं जायचं. तरी सुद्धा तेव्हाही सांगितलं महाराज, नुसती चंद्रभागा डोळ्यांना जरी पाहिली तर अनेकही तीर्थे घडतील. अनेक तीर्थांचं महाराज पुण्य आहे, नुसती चंद्रभागा डोळा देखली. मग मला सांगा महाराज, इतर तीर्थाला जाण्यासाठी त्रास आहे, पण पंढरीला जाण्यासाठी अजिबात त्रास नाही. इतर तीर्थाला जाण्यासाठी रिझर्वेशन करावं लागतंय, पण पंढरीला जाण्यासाठी नाही महाराज. पंढरीला जाण्याला आपल्याला पंढरीला जायचं कसं आपल्याला सांगितलं महाराज. गात जागा प्रेम मागा विठ्ठला महाराज. एका हाडाण्याने विचारलं, महाराज तुम्ही पंढरी क्षेत्राला जा म्हणता आम्हाला, पण आम्ही आयुष्यभर घर सोडलेलं नाही. आम्ही नुसता संसार आणि नुसता संसारच केलाय. आम्हाला पंढरी कुठं आहे माहित नाही. पंढरीचा पत्ता सांगा, पंढरीला जायचं कसं सांगा. त्यावेळेस आमचे महाराज म्हणतात, बाबा पंढरीचा पत्ता असा आहे, भीमा तेरे एक पंढरी क्षेत्र कुठाय सांगितलं आणि कसं जा सांगितलं महाराज. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळ्या, सुख देईल विसावा रे. पंढरी क्षेत्राला जायला सांगितलं महाराज, पण कसं नाचत जायला सांगितलं महाराज. भगवान पंढरीस परमात्म्याकडे जाताना नाचत तर जावंच महाराज, पण आपली वेशभूषा कशी असावी, तशी आमच्या आनंद महाराजाचे तशी असावी बर. कारण कपडे जर चांगले असले, मुलगा जर सुशोभित असला, लहान असू द्या, तर त्याला बाप कडेवर घेते बर. लहान पोरगच महाराज त्यानं अंग सगळं घाण केलेलं असू द्या, बाप त्याला घेत नाही. संसारातलं सांगायला, संसारात जर महाराज कपडे घाण असेल तर आपल्याला आपला स्वतःचा बाप जवळ करीत नाही, मग तो तर जगाचा बाप आहे महाराज. कसं जावं, तुळजापूरच्या दिंडीकडे बघावं. एक एकावनी बळीरे असणारे महाराज आमच्या चोपदाराकडे बघितलं की बघावंच वाटते. असे असावं बरं. असे असणारे पंढरीला महाराज नाचत जाऊ त्याच्या गावात. असं जर गेलं तर भगवान परमात्मा आपलासा होतोय. पण जात असताना पंढरी क्षेत्राला काय कष्ट आपल्याला महाराज, फक्त एकच करायचं, त्या भगवंताचं नामस्मरण. भगवंताचं जर आपण नामस्मरण केलं, पण ते जरी आवडीनं केलं की मग तुझी चिंता त्याचे Okay.
पंढरी क्षेत्राला जायचं, एकच करायचं फक्त नामस्मरण. भगवंताचं भजन केलं की भगवंत महाराज भोजन आपल्याला आपोआप देतोय. कारण कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही कार्य ना तुम्ही शीघ्र पळू देवासी, पोसितो जगासी एकला तो. महाराज आपण भजन केलं की भोजन. आजच्या मुक्कामाला महाराज आपण काठीत राहिलोय, आपल्याला भोजन मिळालं महाराज कैलासवासी रोहिणीताई काळे यांच्यातर्फे. बर महाराज अन्नदानाचं महत्व इतकं सांगितलं आणि अन्नदान कुठं करावं तेही सांगितलं. अन्नदान महाराज कुठं करावं? सात्विक ठिकाणी करावं, वारकऱ्याला करावं. आणि वारकऱ्याला जर अन्नदान केलं तर आमचे नामदेव महाराज सांगतात, महाराज तीर्थक्षेत्रामध्ये अन्नदान केलं, वारकऱ्याला अन्नदान केलं, वैष्णवाला अन्नदान केलं तर किती पुण्य आहे महाराज, किती पुण्य आहे. नामदेवराय सांगतात महाराज, येते कशी दिल्या अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण. किती कुळाचा उद्धार आहे आपल्या? कोट्यवधी कुळाचा उद्धार आहे महाराज. वारकऱ्याला साधं समजायचं नाही. वारकरी कोणा महाराज? पंढरीचा वारकरी येतो, पंढरीचा. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे अधिकारी आहेत महाराज. ते वारकऱ्याला कधीच कमी समजायचं नाही. वारकऱ्याचा अधिकार जर बघितला, अधिकार सांगितला वारकऱ्याचा किती मोठा आहे. हजारो ब्राह्मण, हजारो गावठी ब्राह्मण महाराज जीव घातले आणि एक पुण्यक्षेत्रीचा ब्राह्मण जीव घातला तेवढंच पुण्य. हजारो पुण्यक्षेत्रीचे ब्राह्मण जीव घातले आणि एक चतुर्वेदी ब्राह्मण जीव घातला तेवढंच पुण्य. हजारो चतुर्वेदी ब्राह्मण जीव घातले आणि एक सनकाधिक जीव घातला तेवढंच पुण्य. हजारो सनकाधिक जीव घातले आणि एक ब्रह्मवेत्ता जीव घातला तेवढंच पुण्य आहे. बर ब्रह्मवेत्ता कोणाला म्हणावं? शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरिसी जाननी हरी झाले. ब्रह्मवेत्तेत महाराज शुकाचार्य. कशावर ओळखू आलं? पांडवाच्या यज्ञामध्ये लाखोच्या संख्येने महाराज अन्नदान होतं राजसूय यज्ञामध्ये. पण लाखोने महाराज अन्नदान झाले की 1 घंटा वाजायचा. लाखोने अन्नदान झाल्यावर 1 घंटा. पण एक दिवस असा उजडला की महाराज स्वर्गात सारखंच घंटा वाजू लागला. कळे ना महाराज इतकं अन्नदान कसं काय झालं? भगवान श्रीकृष्णाने महाराज राजवाड्याच्या बाहेर येऊन धावलं तेव्हा पाहिलं प्रत्यक्ष काय होतं. तिथं महाराज शुकाचार्य राहूचा रूप घेऊन, पोपटाचं रूप घेऊन महाराज अन्न शिवत होते. मग मला सांग महाराज शुकाचार्य कोण आहेत? ब्रह्मवेत्ते, ब्रह्मवेत्ते. असले हजारो ब्रह्मवेत्ते जीव घाला आणि एक वैष्णव जीव घाला महाराज तेवढंच पुण्य. वैष्णव कोणाला म्हणावं? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. आणि असे हजारो वैष्णव जीव घाला आणि एक वारकरी जीव घाला तेवढंच पुण्य आहे. पंढरीच्या महाराज वाटेने आपण चाललोय. या वारकरी किती आहेत महाराज? आज कमीत कमी 100-200 तरी वारकरी आहेत महाराज. किती अन्नदानाचं पुण्य आहे महाराज. कोट्यावधी कुळाचा काय आहे? उद्धार आहे. एवढंच नाही, एकदा का आपण पंढरीच्या वाटेला लागलो
की आपल्या अंतःकरणातले जरा विकार आहेत महाराज, ते विकार कमी होतात. आणि म्हणून तुकोबरायचा आग्रह आहे, पंढरीशी जा रे. एवढंच नाही, विकार तर निघून जातातच महाराज. दुसरी गोष्ट आहे, तीर्थयात्रा का कराव्या, घराचा त्याग का करावा सांगितलं जातं. म्हातारपणी जेव्हा आपला महाराज जीव जातोय त्यावेळेस आपला जीव या संसारात अडकू नये म्हणून तीर्थयात्रा कराव्या. तुकोबरायने आपल्याला महाराज हे सांगायचं कारण काय, आपल्याला आपल्या हिताचं संसारामध्ये कोण सांगत नाही. फक्त आपलं हित जाणणारे ऐसी कळवळ्याची जाती करील अभावीन प्रीती. का बरांत करण्यामध्ये माय आहे, तर पुढत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा माननीया. कळवळा येतो महाराज का, तर हा समाज जो आहे हा महाराज अंधकारामध्ये काय झालाय, मायेच्या अंधकारामध्ये बुडूनच चाललाय. आणि यांना महाराज तारून देण्यासाठी तुकोबराय सांगतात, पंढरी क्षेत्राला जा आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं नाम घ्या. पांडुरंग परमात्म्याचं जर नाव नाही घेतलं, पांडुरंग परमात्म्याला जर महाराज अंतकरणापासून नाही भजलं, काय होतं माहित आहे. तुकोबराय सांगतात, त्या पांडुरंग परमात्म्याला जर नाही भजलं, नाही तरी गेला जन्म वाया. एवढं सोपं आहे महाराज. सांगतो तुम्हासी, नाही तरी गेला जन्म वाया. त्या पांडुरंग परमात्म्याचं तुम्ही अंतःकरणापासून नामस्मरण करा. घरी बसून आपल्याला पांडुरंगाचं नामस्मरण होत नाही. कमीत कमी या वारीच्या निमित्तानं तर पांडुरंग परमात्म्याचं आपल्याला नामस्मरण होईल. म्हणून पंढरीशी जा रे आल्यानो संसारा. पण पंढरी क्षेत्राला का जायचं आहे, तर तुकोबराय सांगतात, देनाचा सोयरा
ग महाराज. दीन कुणाला म्हणावं? कुणाला म्हणावं महाराज दीन? आपण म्हणतोय गरीबाला दीन म्हणावं. गरीब म्हणजे दीन नाही. तुकोबाराय सांगतात, ज्यांनी विकाराचा ना आपल्या अंतकरणातल्या विकारावर महाराज ज्यांनी विजय मिळवला त्याला काय म्हणा? दीन म्हणा महाराज. आणि अशा दिनाचा सोयरा कोण आहे? पांडुरंग महाराज. तो भक्ताची वाट पाहतोय. आता भक्त कुणाला म्हणावं? भक्त कुणाला म्हणावं महाराज? तुकोबाराय सांगतात, भक्त कुणाला म्हणावं महाराज? भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवडणी. आणि त्यांचा विषय जो आहे भगवान परमात्म्याचं नामचिंतन ते कसं? विठोबा भक्त म्हणावे तयासी जो न गुंते आशापासी. त्याला कसलीच आशा नाही महाराज, त्याला काय म्हणा? भक्त म्हणा. आता स्वतःहून ओळखून घ्यायचं कोण भक्त. आषाढी वारीला चला भक्त कळतात महाराज. कुणाला भक्त म्हणावं महाराज? अन्नदानाच्या रांगा लागतात, काही कसलेही महाराज वाटप, आमचे भक्त त्या लाईनीत उभारतात. बरं, भक्तच नाही आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा रांगेत उभारतात. कशाची रांग ही सुद्धा बघत नाही. केळी असू द्या, सफरचंद असू द्या, राजगिऱ्याचं लाडू असू द्या किंवा आणखी काय असू द्या. खेड्यातून 4 महिला महाराज अशा होत्या, काही गोळा करायची सवय त्यांना. काय भक्त महाराज. पण अशा रांगेत एका लागल्या, अशा रांगेत लागल्या, तास 1.5 तास रांगेत लागल्या. आणि पुन्हा रांगेत जवळ आल्यानंतर त्यांना दिसलं की रांग महाराज 4 नावी पुढे बसलेले आहेत. तिथलंच माघारी महाराज. कळालं का महाराज? याला भक्त म्हणावं का? नाही महाराज. भक्त ऐसे जाना जे देही ज्यांचा विषय नारायण झाला त्याला काय म्हणा? भक्त म्हणा. मग या यादीत कोण आहेत? आमचे संत वैराग्यवान गोरोबा काका आहेत महाराज. त्यांना भक्त म्हणा. त्या भक्ताला महाराज, त्या भगवंताला त्या भक्ताची वाट पाहायची सवय आहे. आपल्याला माहित आहे गोरोबा काका महाराज पंढरी क्षेत्राला गेले आणि पंढरी क्षेत्रामध्ये गोरोबाच्या काकाच्या हाताला हात नव्हते, ते हात फुटले. कशामुळे महाराज? नामचिंतनामुळे. असं वैराग्य असावं, असा भक्त असावा. आणि अशा भक्ताची वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. आणि एकदा का पंढरीला गेलं की मागच्या मोर्चा नाही महाराज, मागतो जन्माच्या. किती जन्म झालं तुकोबाराय सांगतात. दुरोनी आलो निघा दुःख झाले दारुण यावया येतवरी होते हेच कारण. दुर्लभ आहे मनुष्य जन्म भेटी लागी दर्शन. महाराज किती जन्म झाला फेरा गणित नाही जी तारा. आपल्याला आपलं जर महाराज फक्त कल्याण करून घ्यायचं असेल तर याच जन्मात आपोली आपण घरा सोडवं. आणि म्हणून तुकोबारायचा आग्रह पंढरीशी जाते आल्यानं संसारात ज्ञानेश्वर
शेवट चालू होईल. शेवटून कात्री शेवट चालू होईल. Oh
सर्व पालिकेला प्रयोग आहे. सकाळी 8 वाजता प्रस्थान होईल, म्हणजे 8 वाजता प्रस्थान लागून सर्व मुळे करून 7:30 वाजता घरात आहे. मी सर्व भाविकांनी जमिनीतल्या आढळून घ्यायचे. तसे हरी सरकार आहे, मला ध्येय यांना एक महिन्यापूर्वी सांगितले. तरी शब्दाला मान देऊन त्यांनी स्कूल क्लासेस सेवा केल्याबद्दल बालावीन वैद्य मंडळ त्यांचा पूर्ण आभारी. करविले जैसे केली कटकट वाकडी गाणी देव जाणे पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदी मधुर संते नयंग उपदेश तुझे बडबडी लोसेस तुमच्या पायाच्या पोसने जन्मोजन्मी तुका म्हणे झालेली सेवा पंढरीच्या चरणी समर्पित उत्कृष्ट असे ही पंढरीला जाणारे महाराज सर्व वारकऱ्याच्या चरणी नतमस्तक. 12 ज्योतिर्लिंग महाराज भजनी मंडळ त्यांचे जे कमिटी मंडळ आहे, आमचे काका असतील, अनंत महाराज असतील, सर्व अधिकारी पदाधिकारी महाराज सर्वांना पुनश्च एकदा महाराज दंडवत. तसे जास्त जर बघितलं तर आमच्या लाडक्या बहिणींना महाराज दंडवत. बरं यांच्या मनात जर आलं ते कुणाचंच ऐकत नाही, आपल्याला माहित झालं महाराज. बरं त्यांच्या सुद्धा चरणी कोटी कोटी धन्यवाद.
भजनी मंडळांना उत्कृष्ट साथ दिली. विनकरी बाबा टायमाला मला सांगत होते टाइम झालं. त्यांच्या सुद्धा चरणी कुठे कुठे धन्यवाद. तुमचे काका आहेत शिवाय मामाला दादे मनोहर महाराज, सर्व गायक मंडळी, मृदंगाचार्य, एक अवनी बळे असणारे सर्वांच्या चरणी. आणि महाराज 1.5 तास झाली सेवा आहे आपली लाईव्ह करणारे महाराज, त्यांच्या सुद्धा चरणी सेवा. पंढरीश परमात्म्याच्या चरणी, आई जगदंबेच्या चरणी सेवा समर्पित करून या तुळजा भवानी मातेच्या कुशीतून निघालेली पंढरीची वारीला जाणारी सर्व भजनी मंडळ यांची दिंडी महाराज उत्तर आणखी वाढत जावी ईश्वर चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.
चंद्रभागे Bukan